नमस्कार मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, गाडी होंडाची ॲक्टिवा BS6 2000 मित्रांनो 22चा मॉडेल आहे। जास्त काही वर्ष झाली नाही गाडीत, पण मित्रांनो गाडीचा मेजर ॲक्सिडेंट झालेला होता। तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ अशासाठी शूट करतो आहे की गाडी किती खर्च येईल आणि कस्टमरने पण सपोर्ट केला ना आपल्याक त्याचे पार्ट्स अवेलेबल करण्यात। त्याच्यामुळे मित्रांनो गाडी लवकर तयार झाली, तरी पण मित्रांनो ते का महिनो गेलो, कारण मित्रांनो गाडीचा ॲक्सिडेंट मेजर होता आणि ॲक्सिडेंटमध्ये बरेच जे पार्ट्स आहेत गाडीचे डॅमेज झाले होते। तर ह्याच्यामध्ये आता जुना काय काय आता आम्ही तुमका आधी दाखवतोय। गाडीचे मित्रांनो 2 इंडिकेटर हेडलाईट जुनी आहे, ह्या फ्रंटचा पॅनल ह्या मित्रांनो जुना, आणि मित्रांनो ह्याचा मडगाडला फक्त एक नॉर्मली डेंट इलो होतो आणि या डेंटला आपण नॉर्मली टचअप करून घेणार आहोत, कारण हे का टचअप केल्यावर ह्या पूर्ण जागेवर येत मडगाड, कारण मडगाडला बाकी कायच झाला नव्हता। तर उगाच तरी कस्टमरचा खर्च वाढवण्यात मित्रांनो अर्थ नव्हतो। त्याच्यामुळे गाडी आता आपली पूर्ण रेडी झालेली आहे, तुम्हाला दाखवत आहे। स्पीडोमीटर तोच आहे, कारण स्पीडोमीटरला काही झालेला नव्हता। हे पॅनल सगळे चेंज आहेत मित्रांनो, पुढे जेवढा येता हँडल सहित सगळा मित्रांनो चेंज आहे, अगदी ग्रिपपासून बटनापर्यंत सगळा चेंज आहे। फक्त ही जी बटणं आहेत ही जुनीच आहेत, कारण ही चांगली होती। बाकी मित्रांनो पायातला जा पॅनल येतं ह्या जुना, हे साईडची जी 2 पॅनल येतात सॉरी ही नवीन आहेत, ह्या पण पॅनल नवीन आहे, टोटली बाकी सामान नवीन आहे। आणि गाडीमध्ये फक्त रिअरला काहीच डॅमेज नव्हता, म्हणजे मधल्या भागापासून पुढे पूर्णतः गाडी आता रेडी झालेली आहे आणि सगळा चेंज झालेला गाडीत। आणि गाडीचं फोर्क आउट वगैरे काढून गाडी प्रॉपर अलाइनमेंट आहे, बघू शकतास तुम्ही। तर अशा रीतीत मित्रांनो गाडी जो खर्च झालो, म्हणजे कस्टमरनी मित्रांनो जेवढा सामान गाडीचा आणला त्याचा टोटल बिल झाला होता 14,350 रुपये। म्हणजे मित्रांनो एवढं कॉस्ट नसतो ह्याच्यात सामानला येलो। त्याच्यात मित्रांनो एक्स्ट्रा हे फुटरेस्ट होते, फुटरेस्ट, परत साईडचा स्टँड, चावी स्विच, ह्या स्विच, मिरर, ब्रेक लिव्हर्स, हँडल ग्रिप, तर असे काही छोटे छोटे पार्ट्स आणि इंजिन ऑइल वगैरे चेंज झालेला। फक्त ह्याच्यात मला एकच वस्तू नाही भेटली, इकडे मित्रांनो कवर येता प्लास्टिकचा, सॉरी फायबरचा। तर मित्रांनो ह्यो चेसिस नंबर आपल्याला प्रिंट करण्यासाठी हा कवर रिमूवेबल दिलेला असता, त्याच्यामुळे आपल्या हवा तेव्हा काढता येतं। पण मित्रांनो आता अवेलेबल नाही झाला, पण लगेच आपण अवेलेबल करून घेणार आहोत, कारण पार्ट कस्टमरने आणला नव्हते, त्याच्यामुळे ह्या काय त्यांना भेटला नाही। तर ह्या आपण त्यांना अवेलेबल करून देऊ, थोडं वेळ जाईल, पण आत्ता टेम्पररी मित्रांनो गाडी चालणार, गाडीत बाकी